शेतकऱ्यांना हमीभाव नाही पण खासदारांचे हमीभाव ठरलेत अशी टीका कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केली। त्यावर शिंदेंनी काय म्हटलंय तेही पाहूयात। शेतकरी रडतोय, त्याच्या मालाला हमीभाव नाही, पण आमदार खासदाराचा हमीभाव ठरलेला आहे। म्हणजे शेतकऱ्याला ते कैलास पाटील परवा सांगत होते, ते सांगतील शेतकऱ्याला आता कर्ज माफी त्यांनी दिले। आपण मुक्त म्हणतो, ते माफी म्हणतायत। कर्जमाफीमध्ये त्यांनी अशा अटीतटी शर्ती टाकलेल्या आहेत की शेतकरी म्हणाल मेलो तरी चालेल पण तुझं कर्ज नको, मी भीक नको पण पुत्रावर। म्हणजे शेतकऱ्याला तुम्हाला धड कर्जमुक्त करायचं नाहीये, शेतकऱ्याच्या मालाला किंमत द्यायची नाहीये, पण नुसते आमदार खासदार आणि नगरसेवक आणि हे विकत घ्यायचेत। वा, एवढा पैसा आहे तुमच्याकडे? ते काय सांगतात, ज्याला जायचं त्यांनी खुशाल जावा, त्यांच्या अहंकाराचा फुगा रोज फुगतोय। अरे बाबा, जावा जावा म्हणून सगळेच जाऊ लागले। का जाऊ लागले त्याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा। तुम्हाला शोलेतल्या असरानीचा डायलॉग आठवतो ना, आधे इधर आओ आधे इधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ। पीछे कौन हो? कोई नहीं है। त्यांच्याकडे फक्त काटे आणि चमचे शिल्लक आहे। कसं वाढणार पक्ष? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।